ही आहे आपली BMW. अथंग प्रयास केल्यानंतर फायनली BMW शोरूममध्ये आपल्याला अपॉइंटमेंट मिळाली आहे सेकंड सर्व्हिसिंग करायची. तर आपण आपल्या मोटरसायकलची सेकंड सर्व्हिसिंग करायला इथे आलेलो आहे. सो अपॉइंटमेंट घेतलेली आहे आणि आता 10 वाजता बोलवलेलं, आत्ता वाजलेले आहेत 11:15. तर आपली बाईक ही सर्व्हिसिंगला देऊ, किती कॉस्टिंग होतं आहे, काय काय काम आहे ते सर्व तुम्हाला मी समजूच. सो ऑलरेडी उशीर झाला आहे, पटकन गाडी सर्व्हिसिंगला देतो, मग तुमच्याशी बोलतो. सो रीडिंग झाली आहे 7604. ओके, पहिली सर्व्हिसिंग जी होती ती 1000 किलोमीटरवर केली होती. किती किलोमीटर? 7604. स्वतः बाईक सर्व्हिसिंगला दिली आहे. एंट्री वगैरे होईल, जे काय फॉर्म असेल ते साईन करून. पण इथं रिन्युएशन बऱ्यापैकी झालं आहे, तर बऱ्याच गोष्टी चेंज झाल्यात. तर नक्की काय कुठे भेटायचं थोडं वेगळं झाल्यामुळे समजत नाही आहे. सो आता बघूच काय कसं. तूर्तास काय वाट बघायची आहे. बऱ्यापैकी ते चेंजेस झालेले मोटरसायकलसाठी थोडंच सेक्शन दिलेलं आहे, बाकी सगळा कारवाल्यांचा. इथे सांगायचा मुद्दा असा आहे की ते कार आणि बाईक दोन्ही पण सर्व्हिसिंग होतं. तर जो कारवाल्यांसाठी 75+ इथे देण्यात आलं आहे आणि 25% फक्त बाईकवाल्यांसाठी ठेवलेलं आहे. तर बाकी बघू आता काय कसं होतं आहे. हा जो सेक्शन आहे ना, इकडे BMW मोटरसायकलचं सर्व्हिसिंग होतं. तर इथं अशा मोटरसायकल लागलेल्या आहेत. ओके, आता बघा सगळ्यात 300 CC वाल्याच मोटरसायकल आहेत आणि ह्याच बाईक्स ह्यांनी डिस्कंटिन्यू केलेत. आता मला सांगा, फ्युचरमध्ये सेल्स आणि सर्व्हिस, जर सेल्सच बंद केला तर सर्व्हिसिंगला बाईक्स कुठनं येणार? सर मी वरती जाऊन जॉबवर बोलत. हो मॅडम, 15-20 मिनिटं लागतील. चालन. सो आपली बाईक इथे लागलेली आहे. ओके, आणि हे इथे सर्व्हिस वगैरे होते. ओके, आता ऑलरेडी एक गाडी आहे, हा बंदा आहे आपला, तो आपली मोटरसायकल करणार आहे, ह्यालाच मी देणार आहे कारण ओळख आहे. सो बघू आता कॉस्टिंग किती येतं आहे काय. अजून जॉब कार्ड बनवायला गेलेत. कालच रिन्युएशन झालं आहे आणि आजच ओपनिंग झालं आहे. अजूनही बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत त्यांचे. तर त्यामुळे जादा मोटरसायकल ॲक्सेप्ट नव्हते करत. आता तिथे माझं मोटरसायकलचं डिटेल्सच दिसत नाही आहेत. ऑलरेडी पहिली सर्व्हिसिंग करून गेलो आहे, त्यामुळे टाईम लागतो आहे. ऑलमोस्ट आता वाजलेत 12, म्हणजे 45 मिनिट झालेत. नुसतं अजून जॉब कार्ड बनतं आहे. ॲक्च्युली ना BMWच्या सर्व्हिसिंगला यायचं म्हणजे अख्खा दिवस जातो, खूप अवघड काम आहे. आता ब्रेक पॅड्स गेलेत म्हटलेत. ॲक्च्युली रॅश ड्रायविंग होती आहे. मागचा ब्रेकचा वापर सिटीमध्ये जादा होतो आहे, ते मला जाणवलेलं. ठीक आहे. BMWची बाईक मला जर विचारताल घ्यायची का, तर मी तुम्हाला रेकमेंड करणार नाही. त्यामागचं कारण असं आहे ना की ह्या बाईकचं सेल्स आणि सर्व्हिस BMची त्या लेवलची नाही आहे. तुम्ही ज्या लेवलचं कॉस्टिंग घेताय ना, त्या लेवलची सर्व्हिसिंग नाही. आता सेकंड सर्व्हिसिंग, ऑइल चेंज, फिल्टर चेंज, चेन सेटिंग, या 3 गोष्टींचं फक्त 10,000. या 3 गोष्टींचं फक्त 10,000 रुपीज कॉस्टिंग होणार आहे. विचार करा. आता हा जो लिव्हर तुटला आहे ना,
हा लिव्हर फक्त ह्यांच्याकडे 3,000 रुपयाला आहे. आता तुम्ही नाण्यापेटीतनं बदलणार आहे. आणि ब्रेक पॅड्स 2,500-3,000 रुपये कॉस्टिंग होतं ब्रेक पॅड्स चेंज करायचे. विचार करा, पार्ट्स आणि त्याच्यावर परत लेबर आला. आय नो की तुमचे हायर अँड सी सीच्या बाईक असेल तर ह्या गोष्टी चालतात, पण 300 CC आहे ना यार. 300 CCला एवढं कॉस्टिंग थोडं चुकीचं वाटतं मला. माझी जी मोटरसायकल आहे त्याला जवळजवळ ₹1,00,000 आसपास ॲक्सेसरीज लागतात. ह्या ॲक्सेसरीजच्या काही ह्या सर्व काही ॲक्सेसरीज शोच्या काही नाही, सर्व सेफ्टी गरजेच्या दृष्टीने लावलेल्या ॲक्सेसरीज आहेत. तर असं नाही आहे की कुठली ॲक्सेसरीज अशी आहे जी मला शोसाठी एकही नाही. तुमचं साईड पॅनियर्स लावलेले त्या गरजेचे होते. नंतर GPS माउंट लावलेला आहे. एक दिवशी ना प्रॉपर सर्व ॲक्सेसरीजचा आणि टॉप बॉक्स लावला तोही गरजेचा आहे. मीन्स कसं होतं की त्याशिवाय आहे ना सामान ठेवायला सोपं असतं. बऱ्याच गोष्टी लावलेल्या आहेत. एक दिवशी मी नक्की सेपरेट व्हिडिओ बनवतो. मी ह्याच्यानंतरचा जो कुठला व्हिडिओ असेल तो व्हिडिओ बाईकच्या ॲक्सेसरीजचा नक्की बनवून तुमच्यासमोर आणणार आहे. येस. सो 1:30 वाजलेले आहेत. आता कुठेतरी जाऊन थोडा पोटोबा करतो. इथे जवळ आहे कुठंतरी काही खायला, बघूया. एक गोष्ट जर तुम्हाला सांगायची म्हटली नाही इथली, तर इथला स्टाफ खूप चांगला आहे. ओके, स्टाफची काही कंप्लेंट नाही. अशी तर कंपनीची पण काही कंप्लेंट नाही, पण कॉस्टिंग आहे ना खतरनाक, खूप कॉस्टली आहे. ओके, सो इथे फूड कॉर्नर आहे. BMWचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्याकडनंच इथलं ऐकलं आहे. सो म्हणून इथं आलो आहे. बघू आता. सर्वात मोठा गोष्ट ही आहे की मी ब्रेड इग्नोर करतो आहे. त्यासाठी मला काहीतरी माझ्या हिशोबाचं पाहिजे. मीन्स मला ब्रेड रिलेटेड मला काहीच नाही खायचं आहे. सो बघू आता काय कुठे मिळतं आहे का माझ्या बजेटमध्ये, माझ्यानुसार. पोटोबा झालाय. म्हणजे पहिले एक हॉटेल बघितलं, ते काय मला वाटलं नाही. थोडं पुढे गेलो, एक हॉटेल भेटलं, चांगलं होतं, मस्तपैकी पनीर आणि जे साऊथ इंडियनची रोटी असते ना, काय म्हणतात त्याला आता मला माहीत नाही, ते ऑर्डर केलं, मस्त खाल्लं. आता चाललो आहे. 2 वाजले. पोटोबा आला एक, त्यामुळं टेन्शन नाही. सो हा व्हिडिओ यूट्यूबवर का एक्झिस्ट करतो या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं पण नाही आहे. पण आपले फ्रेंड आहे, तो मला बोलला टाकत जा व्हिडिओज, जे काय तुझं कंटेंट असतं बनवत जा आणि टाकत जा. तर म्हणून हा व्हिडिओ शूट करतोय आणि यूट्यूबवर एक्झिस्ट करतोय. ज्यांना अशा टाईपचे व्हिडिओज आवडतात ते बघू शकतात कसा स्ट्रगल असतो. 2 वाजले, 2 जवळ. ओके, अजून 2 तास धरून चाला. सो बस इथून थोडं BMWच्या बॅक साईडला मारुतीचं जे सर्व्हिस सेंटर आहे त्याच्या लाईनीतच जी चौकी आहे तिथे हाय ब्लॉकर मारुतीचं सर्व्हिस सेंटर आहे. त्याच्या बाजूला जी चौकी आहे त्याच्या समोरच एक साऊथ इंडियन माणसाचं हॉटेल आहे. तर तिथे जेवलो. आता चाललो आहे शोरूमला. ॲक्च्युली आता गाडी घेतली असेल, तिथे थोडंसं बाईक ओपन केली असेल. वाट बघा.
दिवस जाणार आहे, अख्खा दिवस. माईकची बॅटरी पण डाऊन झाली आहे. 2:30 वाजले. सो आपली बाईक झालेली आहे, वॉशिंग झाली आहे. आता तिथे गेट पास देणार आणि घरी निघून जाणार. सो देतो, गेट पास देतो, निघून जातो. बाईकची टोटल सर्व्हिसिंग झाली आहे. आणि हा कॉस्टिंग किती आहे? 9,000 रुपीज फक्त आणि फक्त. ऑइल चेंज, फिल्टर चेंज, चेन सेटिंग, वॉशिंग फिशिंगचे काय 9,000 रुपये सेकंड सर्व्हिसिंग. BMW घेणे अवघड नाही आहे, ती मेंटेन करणे खूप अवघड काम. ठीक आहे, असो. हा व्हिडिओ इथंच थांबवतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन काय तुमचे सल्ला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. मी सर्वांचे कमेंट्स बघतो, त्याला रिप्लाय देतो. व्हिडिओ इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हाफ फेस हेल्मेट सिटीसाठी घातलं आहे. तर हाफ फेस हेल्मेट हे सिटीत वापरतो कारण स्पॉन्डिलोसिसचा इश्यू आहे. RTOला येडा बनवण्यापुरतं आहे बस. हेल्मेट कंपल्सरी आहे, त्यामुळे सेफ्टीसाठी काही एवढं खास नाही आहे हेल्मेट, पण घालावं लागतं.